नमस्कार, स्वागत आहे तुमचं या आठवड्याच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात की येणारा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आठवड्याची सुरुवात समस्यांनी होऊ शकते. उत्तरार्धामध्ये तुम्हाला गोंधळ आणि अडचणींपासून आराम मिळेल. आजार नाहीसे होतील आणि आरोग्य देखील चांगले राहील. सुरुवातीला मानसिक गोंधळाचं वातावरण असेल तर आठवड्याच्या मध्यापासून मान सन्मान वाढीस लागेल. यावेळी प्रवास पुढे ढकलणं चांगले राहील. आठवड्याच्या शेवटचा काळही संमिश्र असेल. आता पुढची रास वृषभ रास. या आठवड्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती वृषभ राशीसाठी निर्माण होऊ शकते. मालमत्तेशी संबंधित समस्या देखील वाढू शकतात. वृषभ राशीचे लोक या आठवड्यामध्ये सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्या बदल्यामध्ये त्यांना क्वचितच आनंद मिळू शकेल. आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. स्वतःला आणि तुमच्या मुलांसाठी आजारपणाची तुम्हाला भीती असेल तर थोडीशी काळजी घ्या. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीसाठी या आठवड्याच्या सुरुवातीला एक चांगली बातमी मिळेल. स्त्रीकडून तुम्हाला विशेष लाभ मिळतील. सुख, शांती आणि शत्रूचा पराभव होईल. विद्यार्थ्यांना मुलाखती, परीक्षा आणि स्पर्धांमध्ये यश मिळेल. आठवड्याच्या मध्यामध्ये तुम्हाला सर्व बाजूंनी वाद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे आपल्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवा आणि घरगुती वादापासून अंतर ठेवा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात आठवड्याच्या पूर्वार्धामध्ये संपत्ती आणि स्थावर मालमत्तेच्या काही विशेष परिस्थिती त्याबाबत निर्माण होईल. तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला अचानक एखाद्या पोस्टसाठी ऑफर मिळू शकते. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला व्यावसायिक दृष्टिकोनातूनही प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील. तुम्हाला इमारत, वाहन इत्यादी खरेदी करता येईल. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या आणि खर्चातून तुम्हाला आराम मिळेल, परंतु पूर्णपणे नाही. वेळ आणि नशीब आपल्या बाजूने राहण्यासाठी आपल्याला काही दिवस वाट पाहावी लागेल. आठवड्याच्या पूर्वार्धात स्थान बदलण्याची शक्यता असली तरी उत्तरार्धामध्ये अज्ञाताची भीती राहील, ज्यामुळे मन थोडं अशांत राहील. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात आठवड्याच्या पूर्वार्धात अनावश्यक खर्चांचा सामना करावा लागू शकतो. गोंधळ आणि अनावश्यक विचार तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करू शकतात, म्हणून अनावश्यक विचार करू नका आणि जर तुम्ही कोणतेही काम करत असाल तर ते काम पूर्ण करण्यासाठी शक्य ते प्रयत्न करा. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला अधिक मेहनत करावी लागू शकते. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात आत्मविश्वास तुमचा वाढेल. परिणामी केलेल्या कामामध्ये तुम्हाला चांगलं यशही मिळेल. सामाजिक मान सन्मान, पद आणि प्रतिष्ठा मिळेल. सर्व परिणामांमध्ये चांगले परिणाम तुम्हाला प्राप्त होतील, ज्यामुळे मनातील विचारांमध्ये तुमच्या सकारात्मकता येईल. चांगल्या वेळेचा तुम्ही 100% लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वक घ्यावा, कारण आठवड्याचा उत्तरार्ध तुम्हाला थोडं नुकसान दर्शवतोय. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात संपूर्ण आठवडाभर तुम्हाला भाग्याचा लाभ होईल. पूर्वार्धामध्ये सर्व कामं पूर्ण होतील तर उत्तरार्धामध्ये तुम्हाला फायदा होईल. या आठवड्यामध्ये केलेली गुंतवणूक देखील फायदेशीर ठरेल. सर्व निर्णय निश्चितपणे सकारात्मक परिणाम देतील. धार्मिक कार्यातही तुमची उंची वाढेल. तुम्हाला काही बातम्या देखील मिळू शकतात, ज्यामुळे तुमचं जीवन चांगल्या मार्गावरती जाईल. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात नशिबाची साथ मिळवण्यासाठी काही प्रमाणामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल. पुण्यहानी टाळण्यासाठी या महिन्यामध्ये धार्मिक कार्य करा आणि गरीब व्यक्तीला मदत करा. पूर्वार्धामध्ये अपमानाची भीती राहील. शारीरिक वेदना आणि दुखापतीची भीती तुम्हाला सतावेल. उत्तरार्धामध्ये तुम्हाला मित्रांकडून लाभ, सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात हा आठवडा अडचणींचा असणार आहे. मकर राशीसाठी शत्रूंशी भांडण तुमचं होऊ शकतं आणि अपमानाची भीती राहील. कामामध्ये अडथळे येतील आणि काम पूर्ण होण्यास उशीर होईल, त्यामुळे मन अशांत राहील. उत्पन्नामध्ये तुमच्या घट होऊ शकते आणि पैशांची हानी देखील होऊ शकते, म्हणून निर्णय घ्या आणि सावधगिरीनं संयमानं काम करा. तब्येतीला जपण्याची गरज आहे, हे लक्षात असू द्या. आता पुढची रास
कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आनंदामध्ये तुमच्या कमी येऊ शकते. तुमच्या जोडीदाराशी तुमचे वैचारिक मतभेद होऊ शकतात. त्यामुळे वादात पडू नका आणि बोलण्यावरही नियंत्रण ठेवा. तुमचं काम यशस्वी करण्यासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागू शकतो. कोणत्याही ठिकाणी प्रवास करणं अनावश्यक नसल्यास ते नंतरसाठी तुम्ही पुढे ढकला. आपली माणसंही अनोळखी असल्यासारखी वागू शकतात. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की या आठवड्यामध्ये मीन राशीला संमिश्र परिणाम मिळतील. आठवड्याच्या पूर्वार्धात कामं पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. मान सन्मान वाढेल, शत्रू पराभूत होतील आणि आरोग्यात लाभही मिळतील. आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये पैसे आणि बदनामीमुळे तुम्हाला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. वैवाहिक जीवनामध्ये विसंगती निर्माण होईल आणि जी स्वतःवरती नियंत्रण ठेवून दूर केली जाऊ शकते, हे लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ होणार आहेत. हा आठवडा तुमच्यासाठी असा राहणार आहे. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.